नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा या लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचं जे आपलं लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण भूगोल या विषयातील, ठीक आहे, साधन संपत्ती या विषयातील साधन संपत्ती या टॉपिक मधील सर्वात महत्वाचा टॉपिक जो असतो खनिज संपत्ती, त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती ही टेबल फॉर्मॅटमध्ये बघणार आहोत. कारण की बघा, भरपूरदा तुम्हाला माहिती असेल मित्रांनो की साधन संपत्तीचा आपण 4 प्रकारामध्ये डिवायडेशन करतो. त्या 4 प्रकारामध्ये जो महत्वाचा प्रकार आहे म्हणजे खनिज संपत्ती, त्याचं कधीही टेबल फॉर्मॅटमध्ये जर आपण अभ्यास केला तर त्या गोष्टी इझिली लक्षात राहत जातात. ठीक आहे, म्हणून आज जे आपण खनिज संपत्ती हा टॉपिक शिकणार आहोत हा अगदी टेबल फॉर्मॅटमध्ये शिकूया, म्हणजे तुम्हाला ट्रिक्सच्या माध्यमातून काही गोष्टी लक्षात राहतील आणि ज्या गोष्टी ट्रिक्सच्या माध्यमातून समजणार नाही त्या गोष्टी तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये लक्षात राहतील. त्यामध्ये खनिजांसंबंधित संपूर्ण माहिती ही तुमची कव्हर होऊन जाईल. तर त्यामुळे जास्त वेळ न गमवता तुम्ही मग सरळ सेवेचा अभ्यास करत असो किंवा तुम्ही कंबाईनचा अभ्यास करत असो, जास्त वेळ न गमवता तुमच्या या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आजचं जे आपलं लेक्चर आहे ना हे आपण स्टार्ट करूया. ओके, आणि लक्षात असू द्या मित्रांनो, पूर्णपणे टेबल फॉर्मॅटमध्ये खनिज संपत्ती जी आहे ती समजून घेऊ. पण त्याआधी लक्षात असू द्या की मी कधीही साधन संपत्तीला काय करतो रे, जी साधन संपत्ती आहे याला मी कधीही 4 पार्टमध्ये डिवाइड करतो. ठीक आहे, 4 पार्टमध्ये डिवाइड जे आहे ते करतो. कोणती सर? तर एक आहे खनिज संपत्ती, एक आहे मित्रांनो वन संपत्ती, एक आहे मृदा संपत्ती. ठीक आहे, लक्षात असू द्या, खनिज संपत्ती असेल, वन संपत्ती असेल, मृदा संपत्ती असेल किंवा चौथ्या क्रमांकावर आहे ऊर्जा संपत्ती. यांना मी काय करतोय, साधन संपत्तीला डिवाइड करतोय. आता या चारही संपत्त्या टेबल फॉर्मॅटमध्ये ट्रिक्सच्या माध्यमातून समजवता येतात, पण त्यातला आज आपण बघणार आहोत मित्रांनो खनिज संपत्ती जो टेबल फॉर्मॅटमध्ये कसा समजून घ्यायचा. आता ते समजून घेण्यासाठी आधी टेबल काढावं लागेल. तर लक्षात असू द्या, कधीही महाराष्ट्रासंबंधी जेव्हा मी खनिज संपत्ती शिकतोय, ठीक आहे, महाराष्ट्र संपत्ती जेव्हा मी खनिज संपत्ती शिकतोय, खनिज संपत्ती, त्यामध्ये मी आधी काय करतो रे, सर्वप्रथम खनिज लिहून घेतो. ठीक आहे, की कोणकोणती खनिज ही माझ्या महाराष्ट्रामध्ये आढळतात. ठीक आहे, त्यानंतर लिहून घेतो त्यांचं प्रमाण माझ्या महाराष्ट्रामध्ये किती आहे. खनिज लिहून घेतो, त्यानंतर लिहून घेतो मित्रांनो प्रमाण. ठीक आहे, लक्षात असू द्या. ओके, खनिज, त्यानंतर प्रमाण, ठीक आहे, त्यानंतर आढळ. ठीक आहे, किंवा आपण इथे प्रमाण घेऊया आणि इथे आढळ, म्हणजे तुम्हाला ट्रिक्सही या इझिली समजत जातील. ठीक आहे, त्यानंतर आढळ म्हणजे कोणत्या ठिकाणी त्या आढळतात. ठीक आहे, आणि त्यानंतर सर्वात शेवटी त्याचा उपयोग, की एखादं खनिज जर मी वापरत आहे, एखादं खनिज जर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तर त्याचा नेमका उपयोग काय आहे. ठीक आहे, तर या संपूर्ण गोष्टी आपण टेबल फॉर्मॅटमध्ये जे आहे ते समजून घेऊया आणि तुम्हाला इझिली समजूनही जातील. आणि नाही समजल्या तर मी आहेच. ठीक आहे, नाही समजल्या तर मी आहेच. ओके, ठीक आहे, आता आपण काही खनिज इथे लिहून घेऊ जी महाराष्ट्रामध्ये प्रखरतेने आढळतात, महाराष्ट्रामध्ये जास्त वापरल्या जातात. ठीक आहे, काही खनिज जसं फॉर एक्झाम्पल पहिल्या नंबरवर आपण घेऊ मॅग्नीज, दुसऱ्या नंबरवर आपण घेऊ बॉक्साइट. ठीक आहे, बॉक्साइट नंतर घेऊया तिसऱ्या नंबरवर क्रोमाइट, कायनाइट, क्रोमाइट, कायनाइट. ठीक आहे, मॅग्नीज असेल, बॉक्साइट असेल, क्रोमाइट असेल, कायनाइट असेल. त्याच्यानंतर डोलोमाइट आहे आणि 6व्या नंबरवर लोह खनिज, खनिज, आणि सर्वात शेवटी एक घेऊन घेऊ चुनखडी. ठीक आहे, एवढे 7 खनिज आपण शिकूया. बघा, या खनिजांबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती इझिली लक्षात राहील की आढळतात कुठे, यांचं प्रमाण किती आणि त्याचा उपयोग काय आहे. फक्त तुम्हाला मी काय सांगतोय ना त्याकडे प्रॉपरली लक्ष द्या, तुम्हाला इझिली गोष्टी ज्या आहे या समजत जातील. ओके, आता मी सर्वप्रथम आपण घेऊया याचं मॅग्नीज हे आढळतं कुठे. तर बघा, मॅग्नीज हे आढळतं कुठे रे, हे सिंपली लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे. पहिले आढळतं कुठे ते सांगून देतो, ते आढळतं भंडारा या ठिकाणी. आणि लक्षात कसं ठेवायचं सर, तर फॉर एक्झाम्पल आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया की मॅग्नीज आहे. मॅग्नेटचा अर्थ काय होतो रे, मॅग्नेटचा अर्थ होतो एकमेकांना ओढणे. ठीक आहे, मॅग्नेटचा अर्थ होतो एकमेकांना ओढणे. तर फॉर एक्झाम्पल मी माझ्या गर्लफ्रेंडकडे अट्रॅक्ट होतोय. ठीक आहे, मी माझ्या गर्लफ्रेंडकडे ओढला जातोय, तेव्हा जर मी तिला प्रपोज मारायला गेलो तर माझ्या मनामध्ये भीती आहे, तिने जर मला रिजेक्ट केलं तर. पण मनामधली जी भीती आहे, भीतीसाठी मी शब्द वापरतोय डर. ठीक आहे, भीतीसाठी मी जेव्हाही घेणार आहे, ज्याही ठिकाणी मी भंडारा वापरेल तिथे मी एकच शब्द वापरतो, डर. तर लक्षात असू द्या, मॅग्नीजचा अर्थ होतो अट्रॅक्ट करणे, एकमेकांना ओढणे. जर मी एखाद्या मुलीकडे, एखाद्या स्त्रीकडे अट्रॅक्ट होतोय, एखाद्या माझ्या गर्लफ्रेंडकडे अट्रॅक्ट होतोय आणि जेव्हा मी तिला प्रपोज मारायला जातोय, तर मी प्रपोज मारत असताना माझ्या मनामध्ये तर भीती आहे ना, तिने मला रिजेक्ट केलं तर. म्हणून रिजेक्ट करण्यासाठी लक्षात ठेवतो, म्हणजे भीतीसाठी लक्षात ठेवतो मित्रांनो मी डर. आणि जर तिने ऍक्सेप्ट केलं तर माझ्या मनामध्ये गाणं वाजेल. गाणं कोणतं, तेरी ओर. ओर वरून तुम्ही लक्षात ठेवा ओरिसा, तेरी ओर ह्या गाण्यावरून ओरिसा जे आहे ते लक्षात ठेवा. म्हणजे मॅग्नीज हे भारतामध्ये सर्वात जास्त कुठे आढळतं, भारतामध्ये आढळतं ओरिसाला. आणि महाराष्ट्रामध्ये कुठे आढळतं, महाराष्ट्रामध्ये आढळतं भंडाऱ्याला. हे लक्षातच असू द्या. त्यानंतर आहे बॉक्साइट. बॉक्साइट संबंधी मी सिंपल लक्षात ठेवतो, कोल्ह्याची बॉक्सिंग. 2 कोल्हे बॉक्सिंग करतायत, तर कोल्ह्याची बॉक्सिंग वरून मला लक्षात राहील कोल्हापूर.
ठीक आहे. त्यानंतर आहे क्रोमाइट आणि कायनाइट. आता यांचा वेगळाच इतिहास आहे. ठीक आहे. क्रोमाइट आणि कायनाइट बद्दल लक्षात असू द्या. बघा इथे दोघांची सुरुवात क पासून आहे आणि दोघांच्या शेवटी ईट आहे. ठीक आहे. दोघांची सुरुवातही क पासून आहे, दोघांच्या शेवटीही ईट आहे. त्यावरून मी काय लक्षात ठेवतो, भंडारा. ठीक आहे. म्हणजे हे दोन्ही खनिज कुठे आढळतात रे, भंडारा या ठिकाणी. ठीक आहे, लक्षात राहील. दोघांची सुरुवातही क पासून आहे, दोघांच्या शेवटीही ईट आहे. त्यावरून मला लक्षात राहील मित्रांनो, भंडारा. कारण की इथे नाईट शब्द येणार आहे बघा, इथे शेवटी नाईट येतो. नाईट म्हणजे रात्र, रात्रीची वाटते भीती, म्हणून तुम्ही भंडारा डर जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डोलोमाइट. ठीक आहे. डोलोमाइट मध्ये शब्द आहे मित्रांनो डोलो. ठीक आहे. डोलोमाइट मध्ये शब्द आहे डोलो. तर मला सांगा मित्रांनो, हलत डुलत कोण चालतो? ठीक आहे. आपल्या या जगामध्ये हलत डुलत कोण चालतो रे? दोन गोष्टी हलत डुलत चालतात. एक आहे दारू पिलेला व्यक्ती, ठीक आहे, हलत डुलत चालतो, आणि एक आहे नाग, म्हणजेच नागपूर जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. तर हलत डुलत चालणारे व्यक्ती दोन आहेत, एक आहे नाग आणि एक आहे दारू पिलेला व्यक्ती. म्हणून लक्षात ठेवायचं डोलोमाइटसाठी नागपूर आणि रत्नागिरी. सर तुम्ही रत्नागिरी कसं लक्षात ठेवलं हो? तर लक्षात असलं इथे गिरी शब्द येणार आहे. तुम्ही चुपके चुपके बघितलं असेल ना, चुपके चुपके मध्ये जेव्हा शाहिद कपूर जो कॅरेक्टर आहे त्याला जेव्हा रत्नागिरी या शब्दाचा वापर करतो, ठीक आहे, रत्नागिरी या शब्दाचा वापर करतो, तेव्हा त्याच्या कमरेवर लात मारून त्याला पाडतो. म्हणजे काय, तिथे शब्द कोणता असतो, गिरी. ठीक आहे, रत्न आणि गिरी, म्हणून गिरी या शब्दावरून रत्नागिरी लक्षात ठेवा, जो दारू पिलेला व्यक्ती कुठेही पडू शकतो, म्हणून गिरी. आणि एक आहे नाग, वरून नागपूर. त्याच्यानंतर आहे मित्रांनो लोहखनिज. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे लोहखनिज. बघा जेवढेही खनिज आहेत ना रे, जेवढेही खनिज आतापर्यंत आढळत आहेत, त्याच्यामध्ये हा एकमेव खनिज असा आहे ज्याच्या नावातच खनिज आहे. ठीक आहे, समजतंय? हा एकमेव खनिज असा आहे ज्याच्या नावातच खनिज आहे, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. खनिज आहेत ना, त्याच्या नावात खनिज आहेत ना, म्हणून खनिज चंद्रावर आढळतात, त्याप्रमाणे लक्षात ठेवायचं चंद्रपूर. ठीक आहे, खनिज चंद्रावर आढळतात किंवा लोहार चंद्रावर आहे, चंद्रपूरचा लोहार जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, किंवा खनिज चंद्रावर आढळतात, त्याप्रमाणे चंद्रपूर जे आहे ते लक्षात असू द्या. आणि त्याच्यानंतर येतं मित्रांनो चुनखडी. ठीक आहे, याच्यासाठी सिंपल लक्षात ठेवायचं आहे खड्यांची माळ. काय लक्षात ठेवतो रे मी? एक माळ ज्याच्यामध्ये विविध आकाराचे खडे आहेत. ठीक आहे, खड्यांची माळ, त्याच्यामध्ये विविध आकाराचे खडे आहेत. ठीक आहे, म्हणून काय लक्षात राहील, खड्यांची माळ आहे, म्हणून लक्षात ठेवायचा यवतमाळ. ठीक आहे, खडी इथे आढळून येतं, चुनखडीमध्ये खडी आहे, फक्त लक्षात ठेवायचा यवतमाळ. ठीक आहे, म्हणजे सर्वात जास्त साठे कुठे आढळतात? यवतमाळला. आणि इथे बघा मधातला खडा महत्वाचा आहे ना रे, मधातला खडा महत्वाचा असतो, म्हणून तुम्ही भारतासंबंधी लक्षात ठेवू शकता मध्य प्रदेश. म्हणजे चुनखडी संबंधी महाराष्ट्र संबंधी लक्षात ठेवा माळ म्हणजे यवतमाळ, आणि भारतासंबंधी लक्षात ठेवू शकता मित्रांनो मध्य प्रदेश, कारण की मधातला खडा हा नेहमी महत्वाचा असतोच. ठीक आहे, त्यामुळे लक्षात होतं चुनखडी संबंधी यवतमाळ आणि मध्य प्रदेश. ओके, आता सर याचं प्रमाण काय? ठीक आहे, एवढ्या त्या गोष्टी आम्हाला समजल्या की तुम्ही कशा प्रकारे हे लक्षात ठेवायला सांगितलं की मॅग्नीज आहे, तर मॅग्नेटचा अर्थ होतो एकमेकांकडे ओढणे. मी माझ्या गर्लफ्रेंडकडे ओढल्या जातोय, मी तिला प्रपोज मारायला जातोय, पण प्रपोज मारताना माझ्या मनामध्ये भीती आहे, तिने जर मला रिजेक्ट केलं तर रिजेक्टसाठी मी लक्षात ठेवतो डर, म्हणजेच भंडारा. बॉक्साइट आहे, मला फक्त कोल्ह्याची बॉक्सिंग लक्षात ठेवायची आहे, त्यावरून कोल्हापूर. क्रोमाइट आहे, तर क्रोमाइट संबंधी फक्त लक्षात ठेवायचं आहे क चं उच्चारण आहे क्रोमाइट आणि कायनाइट मध्ये, इट शेवटी जोडलेला आहे, त्यावरून क्रोमाइट आणि कायनाइट वरून लक्षात ठेवायचं आहे भंडारा. त्यानंतर आहे डोलोमाइट. हलत डुलत कोण चालतो रे? हलत डुलत चालणाऱ्या दोन गोष्टी असतात, एक असतो दारू पिलेला व्यक्ती आणि एक आहे नाग, म्हणून नागपूर आणि रत्नागिरी जे आहे ते लक्षात असू द्या. त्यानंतर चुनखडी. त्यानंतर आहे लोहखनिज. लोहखनिजासंबंधी काय लक्षात ठेवायचं? खनिज आहेत ना, खनिज हा जेवढेही खनिज आहेत त्याच्यामध्ये खनिज हा शब्द क्लिअरली वापरलेला हा एकमेव खनिज आहे, म्हणून लोह खनिजासंबंधी लक्षात असू द्या चंद्रपूर. चंद्रावर खनिज आढळतात. ठीक आहे, या पद्धतीत. आणि शेवटी आहे चुनखडी, त्यासाठी लक्षात ठेवायचं खड्यांची माळ. फक्त माळ लक्षात ठेवायची गळ्यातली, ज्याच्यामध्ये काय आढळतात रे? खडे आढळतात, त्यावरून खड्यांच्या माळवरून तुम्हाला लक्षात राहील यवतमाळ. ठीक आहे, खड्यांच्या माळवरून तुम्हाला काय लक्षात राहील? यवतमाळ. ओके, आता याचं प्रमाण काय आहे सर? मॅग्नीजचं प्रमाण किती आहे, बॉक्साइटचं प्रमाण किती आहे? तर लक्षात असू द्या भारताच्या तुलनेमध्ये जर भारतामध्ये 100%, ठीक आहे, जर एखादं खनिज आढळत असेल तर त्याचंच प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आढळतं सर? तर लक्षात असू द्या मित्रांनो मॅग्नीजचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहे रे? मॅग्नीजचं प्रमाण आहे मित्रांनो 40%. ठीक आहे, मॅग्नीजचं प्रमाण किती आहे रे? मॅग्नीजचं प्रमाण आहे 40%. त्याच्यानंतर येतं बॉक्साइट. ठीक आहे, बॉक्साइटचं प्रमाण किती आहे रे? बॉक्साइटचं प्रमाण आपल्या भारताच्या तुलनेमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतं 21%. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. क्रोमाइटचं किती आढळतं सर? क्रोमाइट हा जो खनिज आहे याचं प्रमाण जे आहे आपल्या भारताच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये किती आढळून येतं? तर क्रोमाइट अत्यंत कमी आहे मित्रांनो, एकदमही कमी म्हणता येणार नाही पण कमी आहे, तो आहे 10% फक्त. ठीक आहे, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आहे कायनाइट. ठीक आहे, कायनाइटचं प्रमाण किती आढळतं रे? कोणाला माहिती असेल तर मला तसं सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की कायनाइटचं प्रमाण टोटल आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आढळून येतं. तर माहितीसाठी, फक्त माहितीसाठी लक्षात असू द्या मित्रांनो, कायनाइट हा अत्यंत कमी आहे.
ठीक आहे, किती कमी आहे सर? कायनेट अत्यंत कमी, फक्त क्रोमाइड पेक्षा जास्त, म्हणजेच किती रे? 15%. ठीक आहे, क्रोमाइड पेक्षा थोडा जास्त कायनेट जो आहे तो आहे मित्रांनो 15%. हे लक्षात असू द्या. त्यानंतर आहे डोलोमाइट. डोलोमाइट तर अत्यंत 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 कमी आहे, फक्त 1%. ठीक आहे, डोलोमाइट किती आहे रे? फक्त 1% जो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये भारताच्या तुलनेमध्ये आढळून येतो. त्यानंतर आहे लोह खनिज. ठीक आहे, काय अंदाज आहे रे तुमचा? लोह खनिज जे आहे याचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल किती आढळत असेल? याच्यासाठी सिंपली लक्षात असू द्यायचं मित्रांनो, बॉक्साईटच्या कंपॅरिझन मध्ये बॉक्साईटचं किती आहे रे? 21%. म्हणून लोह खनिजाचं किती ठेवायचं? 20%. ठीक आहे, लक्षात असू द्या. जसं मी क्रोमाइट आणि कायनेटचं कंपॅरिझन करून ठेवलं ना, दोघांचं ठिकाण तर एक आहे, पण प्रमाणे त्यांचा फक्त 5चा फरक आहे. अगदी त्याच पद्धतीत लोह खनिज जे आहे याच्यासोबत कोणाचं कंपॅरिझन करून ठेवायचं? बॉक्साईटचं. अगदी 1% कमी करून टाकायचा. ठीक आहे, म्हणजे 20%. ओके, त्याच्यानंतर येते मित्रांनो चुनखडी. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे चुनखडी, आणि चुनखडीचं आपलं प्रमाण किती आढळतं रे? भारताच्या तुलनेमध्ये याचं प्रमाण आहे मित्रांनो 2%. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. तर अशा पद्धतीत तुम्ही काय करू शकता रे? प्रमाण जे आहे ते लक्षात ठेवू शकता. आणि आता सर्वात महत्वाचे आहे यांचे उपयोग. ठीक आहे, भयंकर म्हणजे भयंकर महत्वाचे ठिकाणं आणि उपयोग आहेत. तर उपयोग काय आहे सर या खनिजांचा? तर मला एकदा सांगाल का? बघा, लक्षात असू द्या. मॅग्नीज उपयोग काय रे? उपयोग आहे लोह पोलाद उद्योगामध्ये. ठीक आहे, लोह पोलाद उद्योग. मॅग्नीज हा खनिज सर्वात जास्त लोह पोलाद उद्योगामध्ये उपयोगात येतो. त्यानंतर आहे बॉक्साईट. ठीक आहे, बॉक्साईट जे आढळतं कोल्हापूरला. बॉक्साईटचा उपयोग काय रे? बॉक्साईटचा उपयोग आहे अॅल्युमिनियम निर्मिती कारखान्यांमध्ये किंवा विमान जहाज बनवणारे कारखाने. त्यामुळे लक्षात असू द्या, अॅल्युमिनियम निर्मिती असो किंवा विमाने जहाज बनवणारे जे कारखाने आहे, इथे तुम्हाला बॉक्साईट जे आहे ते आढळून येतं. त्याच्यानंतर आहे क्रोमाइट. क्रोमाइट आणि कायनाइटचा उपयोग अत्यंत सोपा आहे. हे लक्षात ठेवणंही सोपं आहे. क्रोमाइट, कायनाइट, क ईट ईट, भंडारा भंडारा, 10 आणि 15 5चा फरक. आणि उपयोग काय आहे सर? बघा, तुम्हाला माझ्या अंगठीमध्ये खडा दिसत असेल. ठीक आहे, माझ्या अंगठीमध्ये कदाचित खडा दिसत असेल, तर या खडा जसा निसर्गामध्ये असेल तसाच मिळाला का रे? ठीक आहे, जसा निसर्गामध्ये ऑलरेडी हा खडा होता तसाच माझ्या अंगठीमध्ये बसला आहे का? अजिबात नाही. लक्षात असू द्या, खडा कधीही ओबडधोबड असतो, त्याला पर्टिक्युलर आकार दिला जातो आणि मग अंगठीमध्ये फिट केला जातं. तर लक्षात असू द्या, त्याला पर्टिक्युलर आकार मी कशाने देऊ शकत नाही ना. मी आरीने देऊ शकत नाही, मी कोणतं केमिकल टाकून देऊ शकत नाही, परंतु एक वस्तू अशी आहे, खनिज असं आहे ज्याचा वापर करून मी या खनिजांना आकार देऊ शकतो, आणि ते खनिज आहे मित्रांनो क्रोमाइट. त्यामुळे क्रोमाइटचा उपयोग आहे खनिजांवर खड्यांवर प्रक्रिया करणे. खड्यांवर प्रक्रिया करणे. ठीक आहे, आणि अगदी त्याच्यासारखा सेम उपयोग आहे कायनाइटचा. कायनाइटचा उपयोग काय सर? कायनाइट कशासाठी वापरलं जात आहे? कायनाइट वापरलं जात आहे मित्रांनो हिऱ्यांवर प्रक्रिया करणे. कारण की हिरेही ओबडधोबड असतात की त्यांना पर्टिक्युलर आकार देण्यासाठी, त्यांना पैलू पाडण्यासाठी कायनाइटचा उपयोग केला जातो. कारण की मी आरीने हिरा कापून त्याला पर्टिक्युलर आकार देऊ शकत नाही, पण कायनाइटचा उपयोग करून त्याला आकार देऊ शकतो. म्हणून कायनाइटचा उपयोग आहे हिऱ्यांवर प्रक्रिया करणे. प्रक्रिया करणे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आहे डोलोमाइट. ठीक आहे, डोलोमाइटचा उपयोग काय रे? डोलोमाइट हा सर्वात जास्त कोणत्या तरी कामासाठी उपयोग होतो, आणि ते काम आहे मित्रांनो लोह पोलाद उद्योग. याचा 90% उपयोग आहे लोह पोलाद उद्योगांमध्ये. लोह पोलाद. आणि 10% हा उपयोग येतो खत कारखान्यांमध्ये. ठीक आहे, लक्षात असू द्या. जे डोलोमाइट आहे याचा 90% उपयोग काय रे? लोह पोलाद उद्योगांमध्ये, आणि 10% उपयोग आहे खत कारखान्यांमध्ये. त्यानंतर आहे लोह खनिज, जे आढळतं चंद्रपूर या ठिकाणी. चंद्रावर खनिज आढळतं, त्या पद्धती लक्षात असू द्या. लोह खनिज, आणि याचा उपयोग काय? याचा तर सिंपल उपयोग आहे लोह पोलाद उद्योग. पोलाद उद्योग. ठीक आहे, आणि त्यानंतर सर्वात शेवटचा खनिज येतो मित्रांनो, तो आहे चुनखडी. चुनखडीचा उपयोग कुठे आहे सर? वीट भट्टी असतील, सिमेंट कारखाने असतील किंवा बांधकाम क्षेत्र असतील, तुम्हाला सर्व ठिकाणी याचा उपयोग आढळतो. बांधकाम क्षेत्र किंवा सिमेंट कारखाने इत्यादी ठिकाणी तुम्हाला कशाचा रे? चुनखडीचा उपयोग जो आहे तो आढळून येतो. तर अशा प्रकारची होती मित्रांनो ही खनिजे, त्यांचा आढळ, त्यांचा उपयोग आणि त्यांचं प्रमाण. या चारही गोष्टी सर्वात जास्त महत्त्वाच्या. पहिली तर खनिजांची नावे लक्षातच असली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांचा आढळ हा तर पाठच असला पाहिजे. पाठ नसेल तर ट्रिक्स वापरूनही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आहे त्यांचं प्रमाण. हा ठीक आहे, प्रमाण कमी विचारलं जाईल, कारण की प्रमाण हे चेंज होऊ शकतं ना, त्यामुळे नंबर चेंज होऊ शकतात, त्यामुळे प्रमाण हे कमी प्रमाणात विचारलं जाईल. परंतु उपयोग जो आहे तो मात्र विसरू नका. उपयोग जो आहे तो अतिशय चांगल्या प्रमाणात लक्षात ठेवा, आणि तुम्हाला लक्षात राहू नाही जाईल. ठीक आहे, तर हे होतं मित्रांनो एक लेक्चर. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, बाजूलाही होऊन जातो, स्क्रीनशॉट काढून घ्या. परंतु या गोष्टी लक्षात असू द्या, कारण की या गोष्टी सर्वात जास्त महत्त्वाच्या तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून
असू शकतात. ठीक आहे, तर ठीक आहे मित्रांनो, जर हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक शेअर नक्की करून द्या, मित्रांना सुद्धा रेकमेंड करून द्या, कधी काही स्टेटसही ठेवून द्या. तर ठीक आहे मित्रांनो, मग आजचं आपलं हे लेक्चर इथे थांबूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. परंतु लक्षात असू द्या, जर तुम्हाला कोणत्याही टॉपिकवर सेशन हवं असेल, कोणत्याही गोष्टी हव्या असल्यास कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की सांगा बरं की कोणकोणत्या गोष्टी हव्या आहे. आणि लक्षात असू द्या, ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन राहा. ग्रुपची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जिथे तुम्हाला नोट्स पाहिजे असतील, कोणत्याही गोष्टी पाहिजे असतील तर ग्रुपमध्ये सांगा. इतरही विद्यार्थी ऍड झालेले आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा डिस्कशन होऊन जातं, कोण आपलं कॉम्पिटिटर आहे हे सुद्धा कळून जातं. आणि कोणत्याही नोट्स पाहिजे असल्या तिथे सारी सांगितलं तरी तुम्हाला मदत जी आहे ना ते होईलच. त्यामुळे ग्रुपला आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन जे आहे ते नक्की राहा. तर ठीक आहे मित्रांनो, हे सेशन इथे थांबूया आणि भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामाची रिस्पेक्ट करा, कारण की आज कामाची रिस्पेक्ट कराल तर काम सुद्धा उद्या तुमची रिस्पेक्ट जी आहे ती करेलच. त्यामुळे कामाची ही चांगली रिस्पेक्ट करत चला.